नमस्कार, मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। आज या ठिकाणी अण्णापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून तानाजी कुरंदळे, सुखदेव कुरंदळे व इतर शेतकरी हे आंदोलनास बसले आहे आणि त्यांचा विषय अतिशय गंभीर आहे। त्यांच्या मालकीची जमीन गट नंबर 3462 आहे। त्या जमिनीबाबत शिरूरचे तत्कालीन तहसीलदार रणजित भोसले यांनी अतिशय चुकीचा आदेश पारित केलेला आहे। मामलेदार ऍक्ट 106 कलम 1906 कलम 5 अन्वये एका व्यक्तीने अर्ज दाखल केला आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर त्याने त्याच्यासाठी पाण्याचा आवश्यक होता तो खुला करण्याची मागणी केली। पण तो करत असताना ज्या 3462 ह्या गटातून तो पाठ जातो त्या गटातील मालकांना प्रतिवादी करायला पाहिजे होतं आणि तहसीलदारांनी त्याचं अवलोकन न करता त्या आदेशामध्ये 3462 गटाचा उल्लेख करून पाठ खुला करण्याचा आदेश दिला आणि तो आदेश अतिशय चुकीचा आहे। आणि त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंमलबजावणीसाठी दावा दाखल केला। अंमलबजावणी करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले, अंमलबजावणी झाली नाही म्हणून त्याने कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली। परंतु तानाजी कुरंदळे असेल किंवा सुखदेव कुरंदळे असेल यांना ह्या कोणत्याही कोर्टाचा आदेश लागू होत नाही, कारण त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीबाबत त्यांचं कोणतंही म्हणणं तहसीलदारांनी ऐकून घेतलेलं नाही, त्यांना कोणती नोटीस पाठवलेली नाही, त्यांना कोणतंही प्रतिवादी केलेलं नाही। आणि असं हे कायद्याचं राज्य भारतामध्ये असताना अशी गोष्ट ही होऊ शकत नाही आणि त्याचा कोणताही अधिकार तहसीलदारांना नाही। याबाबत आज हे जे शेतकरी इथं आंदोलनाला आलेले आहे आणि त्यांची मुख्य मागणी अशी आहे की तत्कालीन तहसीलदार रणजित भोसले यांना तातडीने बडतर्फ केलं जावं आणि ज्या जमीन गट नंबर 3462 बाबत रस्ता खुला करण्याचा आदेश दिलेला आहे तो गट ह्या रस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेतून पूर्ण वगळला जावा आणि जर शासनाला संबंधित शेतकऱ्याला तिथून जर रस्ताच द्यायचा आहे, तिथून पाण्याचा पाटासाठी रस्ता द्यायचा आहे, तर ह्या शेतकऱ्यांना प्रतिवादी करून ती पुन्हा सुनावणी घेऊन त्यावर निर्णय दिला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे या शेतकऱ्यांचं इथं चालू राहणार आहे।